श्री गुलाब शेठ नेरकर आपले मनोगत व्यक्त करतील। आज या ठिकाणी विकास सोसायटी येडगाव आणि श्री येडेश्वर बिगर शेती सहकारी पतसंस्था येडगाव यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष दत्तूबाबा गावडे त्यांचे सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे विकास सोसायटीचे सभे विद्यमान चेअरमन राहुल शेठ गावडे आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि दोन्ही संस्थेचे व्यवस्थापक विक्रम भुजबळ आणि जितेंद्र वायकर त्यांचा सेवक वर्ग आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस ज्यांचा असतो ते संस्थेचे मालक सभासद वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत। हे सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दोन्ही सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाल्या। मोठ्या संख्येने पाऊस असून सुद्धा आपण सगळे मंडळी उपस्थित राहिलेल्या, त्याबद्दल मी आपण जे काही सहकार्य या सभा संपन्न करण्यासाठी केले, आपले जे काही प्रश्न शंका कुशंका होता त्याचं या ठिकाणी वापर करण्यात आला, त्याचं समाधानकारक उत्तर त्या संस्थेच्या अध्यक्षांनी सभास्थानावरून आपल्याला दिलेलं आहे। त्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीनं आणि संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या सर्व सभासदांचं धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे सुरुवातीलाच जे विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहे किंवा गावातील आणि पंचक्रोशीतील ज्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही विशेष असं नैपुण्य संपन्न केलेला आहे, त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी करणार आहे। त्याच्यामध्ये शिक्षक मंडळी सुद्धा आहेत आणि सभासदांची काही मुलं सुद्धा आहेत। त्यांचं प्रथमतच या ठिकाणी मी त्यांना त्यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचा सत्कार माझं या ठिकाणी मनोगत झाल्यानंतर आपण सर्वजण करणार आहोत। त्यानंतर सुरूचे भोजन सुद्धा दोन्ही संस्थांनी सालाबाद प्रमाणे नियोजित केलेलं आहे। आज आनंद याचा वाटतोय की काल जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। त्या सभेला सुद्धा आपल्यापैकी समोर जे बसलेत ते बहुसंख्य मंडळी आपण त्या ठिकाणी सभासद म्हणून उपस्थित होता। दुपारच्या नंतर तालुका फेडरेशन जुन्नर तालुका फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच ठिकाणी स्नेहभोजनाच्या नंतर संपन्न झाली। त्या सभेला सुद्धा संपूर्ण तालुक्यातनं जवळपास 200 पतसंस्था आहेत आणि 200 पतसंस्थांचे व्यवस्थापक, सेवक वर्ग, अध्यक्ष आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ जवळपास हजारच्या जवळपास सगळी तालुक्यातली मंडळी उपस्थित होती आणि ती सभा त्या ठिकाणी सहकारातले जे अपर आयुक्त आहेत आपले वाडेकर साहेब आणि तालुक्याचे निर्बंधक जे आहेत देशमुख साहेब हे स्वतः अधिकारी उपस्थित होते। त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं परवाच्या दिवशी सेवानिवृत्ती आहे वाडेकर साहेब, आपल्याच तालुक्यातील एस.आर. शिंदे ह्या परिवारातील ते जावई आहे। त्यांनी फार उत्कृष्ट काम सहकार क्षेत्रामध्ये केलेलं आहे, त्यांचा सन्मान सुद्धा त्या निमित्ताने आपण केला। त्यांनी त्या सभेचं एकंदरीत कामकाज पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे खुश झाले आणि सभेबद्दल आणि तालुक्यातील फेडरेशन बद्दल चांगले उद्गार काढले। पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पतसंस्था जुन्नर तालुक्यामध्ये 200हून अधिक पतसंस्था आहेत। शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपले मार्गदर्शक सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आहेत आंबेगावमध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये सुद्धा एवढ्या पतसंस्था नाही आहेत। पलीकडं राजगुरुनगर तालुका आहे, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अल्पशा
आंबेगावमध्ये 54 आहेत आणि राजगुरुनगरमध्ये 36 आहेत. राजगुरुनगरमध्ये आपण ऑलरेडी जय हिंद पतसंस्थेचा शाखा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, कामकाज सुरू आहे. आणि येडगावची सुद्धा येडगाव ही जी काही पतसंस्था आहे गावामध्ये फारसं त्या ठिकाणी स्थानिक संस्था असेल आणि अडचणीची संस्था होती, काही अनेक अडीअडचणी होत्या, तर त्यामुळे लोकांचा विश्वास नव्हता आणि तो संपन्न करण्यासाठी आपण सदर संस्था महिला पतसंस्था त्या ठिकाणी तुकाई महिला पतसंस्था स्थापन केली. नारायणगाव शहरात पूर्ती समिती केली आणि सर्व महिला जवळपास 250 ते 300 महिला सभासद ह्या येडगावमधनं होत्या आणि रजिस्ट्रेशनसाठी त्या नारायणगाव शहरातल्या काही महिला आवश्यक असल्या कारणाने आपण 25 ते 30 महिला त्या ठिकाणी नारायणगावमधनं घेतल्या. आणि ती आपल्याला ती संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की येडेश्वर पतसंस्थेचं जे काही कामकाज होतं आणि जी अडचणी होत्या, थकबाकी आणि NPA प्रमाण जे होतं, त्यामुळं आपल्याला अन्य ठिकाणी दुसरी शाखेला परवानगी सहकाराच्या कायद्यातनं मिळत नव्हती. म्हणून पळवाट काय करायची ते ही संस्था स्थापन केली आणि ती संस्था या येडेश्वर पतसंस्थेमध्ये मर्ज करून तिचं जे कार्यालय, तिचं जे ऑफिस होतं, तिचं जे तिथलं कार्यालय होतं ते येडेश्वर पतसंस्थेमध्ये मर्ज झालं. त्या संस्थेचा ठराव घेतला आणि ह्या संस्थेचा ठराव घेऊन एकमेकांमध्ये मर्ज करून त्याची शाखा आपण त्या ठिकाणी सुरू केली आणि आपण सर्वजण त्या शाखेच्या उद्घाटनाला तिथे आला होता. आणि त्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये गेल्याच्या नंतर ठेवीचं प्रमाण वाढलं, कर्जाचं सुद्धा प्रमाण वाढलं आणि आज पतसंस्थेच्या संदर्भामध्ये सांगताना मला आनंद होईल की जुन्नर तालुक्यामध्ये या सगळ्या पतसंस्था असताना मोजक्या बोटावर मोजण्या एवढ्या पतसंस्थांचा NPA जो आहे तो 5% आतमध्ये आहे. थकबाकीचं प्रमाण सुद्धा 5% आतमध्ये आहे. अशा 5 ते 6 पतसंस्था फक्त तालुक्यामध्ये आहेत. उर्वरित पतसंस्था या जे काही योग्य सहकारच्या दृष्टिकोनातून जे प्रमाण लागतं ते प्रमाणाच्या सगळ्या पुढं आहेत. आणि त्या 5 संस्थांमध्ये, तालुक्यातल्या 5 ते 6 संस्थांमध्ये जुन्नर शहरामधनं 2 आहेत आणि नारायणगावमधनं जय हिंद आहे आणि येडगाव ही येडगावमधनं आहे आणि एक आळेफाट्यामधनं आहे. याचा सार्थ अभिमान आपले संस्थाचे जे संचालक मंडळ असेल, सेवक वर्ग असेल यांना आहे आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते सभासदांना जातं. आपण येडगावमध्ये कर्ज वसुली करत असताना अनेक वर्ष, 5 वर्ष लागलेलं आपल्याला कर्ज वसुली करायला. 48% थकबाकी होती. संस्था खिशामधनं चालवत होती. राजकर साहेब, संस्थेला कुठल्याही सभासदांचं अकाउंट नव्हतं. घेतलेलं कर्ज गेल्यापासून 20-20 वर्ष झाले होते. त्या कर्जदाराकडे कोणी कर्ज मागायला गेलं नाही. तो कर्जदार कधी संस्थेमध्ये आला नाही. परंतु जागृती निर्माण करून त्या ठिकाणी विना जाचक म्हणजे कुणावरती कारवाई करायला लागली नाही. परंतु आज हा आदर्श त्या ठिकाणी तालुक्याने घेतलेला आहे आणि त्यामुळं आज कुठेही जरी मी गेलो तरी ज्यावेळेला तालुका फेडरेशनवरती उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना अध्यक्ष अमित शेठ पेंडके आहे आणि कार्याध्यक्ष त्या ठिकाणी महादेव शेठ वाघ आहेत आणि आपले सेक्रेटरी जे आहेत ते फार हुशार सहकार विभागामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व भास्कर बांगर आहेत. त्यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनवरती संचालक म्हणून काम करतात आणि आपल्या इकडं सचिव म्हणून काम करतायत. त्यांची आदर्श महिला पतसंस्था जी आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये तिचा प्रथम क्रमांक आहे. 125 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी आहे. 5 शाखा त्यांच्या आहे आणि त्या शाखेचं व्यवस्थापन जे आहे त्यांची पत्नी कल्पनाताई बांगर त्या ठिकाणी करताय. आणि हे करत असताना आम्ही ज्या वेळेला फेडरेशनमध्ये काम करायला लागल्याच्या नंतर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही गेलो आणि त्या संस्थेच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. त्यांनी आम्ही 5 विभाग केले. एक बेल्ला आणि परिसरातील सगळ्या पतसंस्थाचे पदाधिकारी अधिकारी त्या ठिकाणी बोलवले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नंतर आळेफाट्यामध्ये एक सभा घेतली, त्या ठिकाणी अडीअडचणी समजून घेतल्या. ओतूर या ठिकाणी सभा घेतली, तिथल्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि शेवटची नारायणगावमध्ये सभा घेतली आणि अडीअडचणी समजून घेतल्या. आणि जागृती जी संस्था 11 वर्षापूर्वी स्थापन झाली होती परंतु तिचं कार्य म्हणावं तसं नव्हतं, तशीच परिस्थिती, फक्त संस्था स्थापन केली होती प्रत्यक्षात
अडीअडचणी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी होत नव्हतं. म्हणून महादू शेटनी त्या ठिकाणी आम्हाला तिथं बोलवून घेतलं आणि या संस्थेचं कामकाज तुम्ही करा. आणि म्हणून काल एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सगळे तालुक्यातनी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले होते. तालुक्यामध्ये वसुलीच्या संदर्भामध्ये अडीअडचणी होत्या. कर्ज वाटप असेल किंवा वसुली असेल याच्यामध्ये सुसंगतपणा नव्हता. तो आणण्याचं काम आम्ही केलं. पूर्वी 2 वसुली अधिकारी होते, परंतु ते ठराविक मर्जीतल्या संस्थांचीच वसुल्या करायचे, इतर संस्थांकडे दुर्लक्ष करायचं. त्याच्यानंतर तो सगळा पाहिल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही जो निर्णय घेतला, 4 अधिकचे नवीन वसुली अधिकाऱ्यांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली, अशी एकूण 6 वसुली अधिकारी झालेले. आणि कालच आम्हाला उपायुक्तांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की वसुली अधिकाऱ्यांचं वसुली करण्याची जी काही भूमिका आहे त्या कर्जदाराला कन्व्हिन्स करून त्याला शंका कुशंकाला उत्तरं देऊन त्याला वसुली कशी होईल विना कारवाई म्हणजे कुठलंही त्याची स्थावर मालमत्ता जप्ती न करता त्याचं निलाव न करता कशी होईल यासाठी प्रयत्न न करता जाणीवपूर्वक त्या ठिकाणी ही मंडळी त्या कर्जदाराला त्याची जी काही स्थावर मालमत्ता आहे त्याच्या निलावाच्या प्रक्रियेला सामोरं जाण्याचा त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये त्यांना असतो. कारण ते वसूल केल्याच्या नंतर जवळपास 5% वसुलीचा जो खर्च येतो त्याच्यातला 2.5 ते 3% वसुलीचा खर्च हा त्या वसुली अधिकाऱ्यांना जातो. म्हणून ते स्वतःच्या अधिकच्या उत्पन्नासाठी ते हे करतायत. परंतु जय हिंद पतसंस्थेमध्ये सुद्धा आणि येडेश्वर पतसंस्थेमध्ये सुद्धा आपण कुठल्याही कर्जदारावरती आजपर्यंत अशा स्वरूपाची कारवाई केलेली नाही. आणि सामोपचाराने आपण त्या ठिकाणी सर्व कर्ज वसूल केलेले आहे. त्याबद्दल मी सर्व कर्जदारांना आणि सभासदांना धन्यवाद देतो आणि संचालक मंडळाला सुद्धा धन्यवाद देतो. गावडे मामा जे त्या ठिकाणी दत्तू मामा गावडे अध्यक्ष सांभाळत आहेत, माऊली त्या ठिकाणी उपाध्यक्ष आहे. विकास सोसायट्यांमध्ये आपण प्रत्येक वर्षाला एक संचालक एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आपण निवडतो. कारण विकास सोसायटी ही वेगळी प्रक्रिया आहे, त्या संदर्भामध्ये मी आपल्याला बोलेन. परंतु पतसंस्थेमध्ये असं चालत नाही. पतसंस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्याचा अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे आणि संचालक मंडळ कोण आहे, त्यांची आर्थिक स्थिती आणि ते स्वतःचं कुटुंब आणि प्रपंच चालवत असताना त्यांचे आर्थिक नियोजन कसं आहे याच्याकडे समाजामध्ये वावरत असताना पाहिलं जातं. आणि त्या व्यक्तींकडनं बघून आपण ठेवीदार आपले जे काही कष्टाचे घामाचे पैसे आहेत ते ठेवत असतात. फक्त कर्ज वाटण्याचं जे काही धोरण आहे, मी मार्गदर्शक म्हणून काम करत असताना खरं तर कैलासवासी निवृत्ती शेठ नेरकर जे बंधू त्यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेला कैलासवासी शिवाजी देशे, त्याचप्रमाणे आपले देवराम मामा या ठिकाणी उपस्थित आहे. देवराम मामा असेल, शंकरराव काशीद असेल, ह्या मंडळींनी ह्या मंडळींची साथ घेऊन DD वामन म्हणून पिंपळवंडीचे आहेत त्यांच्याकडनं संस्था स्थापन केली. बरोबर ना मामा? तर केले आणि सुरुवातीला त्यांनी तिथे कामकाज बघितलं. नंतर त्यांचं देहावसन झाल्याच्या नंतर संस्थेचा कामकाज कसं चाललं याचा अनुभव केलेला आहे. मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. आणि हे करत असताना निश्चित स्वरूपामध्ये मला अभिमान वाटतो. विकास सोसायटीमध्ये काम करताना सुद्धा आपण ज्या वेळेला सोसायटीमध्ये कामकाजाकडे लक्ष घातलं तेव्हाची आर्थिक स्थिती विकास सोसायटीची आणि आजची आर्थिक स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना, माझी कर्जदारांना विनंती आहे, तेवढा एकच मुद्दा राहिलेला आहे, आपण ब वर्गामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला यावेळेला बोनस मिळालेला नाही. आणि बोनस का मिळालेला नाही त्याचं उत्तर या ठिकाणी ऑडिटर सेठे साहेब होते, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. जर कुठलीही सहकारी संस्था, आर्थिक संस्था असेल, सहकारी बँक असतील, पतसंस्था असतील किंवा विकास सोसायटी असेल, तुम्ही अ वर्गामध्ये असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी बोनस सभासदांना देता येतो. अन्यथा त्याचं वाटप करायला सहकार विभाग परवानगी देत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी तो आपल्याला यावेळेला प्राप्त झालेला नाही. वसुलीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यवस्थापक वायकर असेल किंवा त्या ठिकाणी राहुल चेअरमन असेल, यांनी सांगितलं अशोक गावडे आणि ही सगळी मंडळी त्या भागामध्ये, मुरली असेल किंवा दिनेश वगैरे ही मंडळी असतील, संतोष असेल त्या विभागामध्ये, संजय वगैरे असतील तिकडं
बेनमळ्यामध्ये शिवाजीराव असतील, या सगळ्या मंडळीने कर्जदारांपर्यंत गेले ना, अनेक वर्ष तेव्हापासून सांगतो. आणि हे सांगायला मला दुःख वाटतं. आणि ते खरं तर ही जी काही थकलेली कर्ज आहे ही आपल्या वेळेची नाही, ही जुनी कर्ज आहे. आणि जुनी कर्ज सुद्धा त्यांची मेंटॅलिटी अशी करून ठेवलेली आहे की बाबा कशाला कर्ज भरायचं. विकास सोसायटीच्या बाबतीत असेल किंवा पतपेढीच्या बाबतीत असेल, बाहेर अपप्रचार करायचे की कशाला कर्ज भरतात, पुढे काय ती संस्था ऊर्जित अवस्थेला येणार आहे का, म्हणून असाही अपप्रचार सुरुवातीला 2-3 वर्ष करण्याचा प्रयत्न काहींनी केला. परंतु त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्या ठिकाणी ते कर्जदारांनी त्या सर्व कर्ज भरली. अक्षरशः काही प्रकरणाच्या तर फायली सुद्धा नव्हत्या. 2-3 प्रकरण असे होते की फायली नव्हत्या. आणि त्या फायली सुद्धा नंतर म्हणजे निर्माण ज्या नव्हत्या त्यांना जवळ बोलून घेऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांना सांगितलं असं असं आहे की हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांसाठी वापरायचा असतो, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामधनं हे भरल्याशिवाय गत्यंतर नाही. OTS मध्ये सुद्धा काही वन टाइम सेटलमेंटमध्ये सुद्धा प्रकरणं केलेली आहे. तर वन टाइम सेटलमेंट ही फक्त पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये होते, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये होते. विकास सोसायटीमध्ये तडजोड प्रकरण, वन टाइम प्रकरण होत नाही, याची कृपा करून सर्व सभासदांनी नोंद घ्यावी. कारण ही जी काही संस्था आहे, पतसंस्था, वित्त संस्था असतील, बँका असतील, हे लोकांचे पैसे डिपॉझिट घेऊन लोक त्या डिपॉझिटमध्ये कर्ज वाटप केलेलं असतं, त्याच्यामुळे तिथं तडजोड करावी लागते. परंतु विकास सोसायटीच्या बाबतीमध्ये आपण जिल्हा बँकेकडनं कर्ज घेतो आणि जिल्हा बँकेचं घेतलेलं कर्ज ते शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये देतो. किंबहुना 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते बिगर व्याजी 0% व्याजदराने आपण शेतकऱ्याला देतो. अक्षरशः हात काळे करायचा तो कोळशेचा आणि हात जसे काळे होतात असा तो धंदा आहे विकास सोसायटी चालवण्यामध्ये. फक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि विकास सोसायटीचा संचालक झालं याचं समाधान असतं. परंतु सेक्रेटरी पुढे पुढे हा हुशार आहे तसा. याचे वडील आपल्याकडं सेक्रेटरी होते. ते त्यांची तब्येत त्यावेळेला बरोबर नव्हती आणि ते आले माझ्याकडं. त्याच्यानंतर मला सांगितलं असं असं आहे, मुलगा त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, MBA फायनान्समध्ये केलेलं आहे आणि त्याला माझ्या ठिकाणी घ्या. त्यांनी त्याला त्यांच्या हाताखाली ठेवून 2 वर्ष तयार केलं. आणि तयार केल्याच्या नंतर त्याच्या अगोदर आपले हे कोरडे आहेत ना, पुढे भाऊसाहेब गेले का, कोरडे होते, त्यांच्या हाताखाली काम करायचे. ते आता गुंजळवाडी विकास सोसायटीचे सचिव म्हणून काम करतात. ती सुद्धा संस्था फार मोठी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आहे. आणि नंतर जिथून काम करायला या ठिकाणी सुरुवात केल्याच्या नंतर त्यालाही फार त्रास देण्याचं काम काही मंडळींनी हेतुपुरस्पर केलं. परंतु या पूर्व काळामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, ग्रामपंचायत असेल, जवळ 25 वर्ष ग्रामपंचायत आपण बघत होतो. त्याच्यानंतर विकास सोसायटी असेल आणि पतसंस्था असेल, कुठल्याही व्यक्तीला निवडणूक झाल्याच्या नंतर तो विषय तिथं सोडून देऊन त्या ठिकाणी तिन्ही संस्थांमध्ये आपण काम केलेलं आहे. हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या विरोधात आहे, हा माझा राजकीय विरोधक आहे म्हणून त्याच्यावरती त्याची अडवणूक करण्याचं काम आजपर्यंत केलेलं नाही, इथनं पुढे सुद्धा करणार नाही. निवडणुकीच्या जागेवरती असतो. विकास कामांमध्ये संस्थेच्या भरभराटीला किंवा गावाच्या विकासामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांना बरोबर घेऊन चालायचं असतं. ह्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी काम करत आलेलो आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे की माझ्या बरोबरचे जे काही सहकार्य आहे ते सर्व कामामध्ये मग्न आहे. त्यामुळं चुकीचं करणार नाही, चुकीचं वागणार नाही याची मला शाश्वती आहे. मी फक्त मार्गदर्शक भूमिकेमध्ये दोन्ही संस्थांमध्ये काम करत असतो. आणि हे करत असताना पाटलांनी जे सांगितलं ही वस्तुस्थिती, माझ्या गावातला एखादा आर्थिक विवंचनेसाठी दुसऱ्याच्या गावात जाऊन दुसऱ्याच्या संस्थेच्या दारामध्ये उभं राहील हे काही मला पटत नव्हतं. आपण जैन पतसंस्थेमध्ये आपली संस्था आहे म्हणून त्या ठिकाणी येत होता. परंतु आता विकास सोसायटीचं सुद्धा कामकाज त्या ठिकाणी आकडेवारीवरती जाणार नाही. जे ठराविक किती 10 का किती सभासद राहिले, थकबाकीत 10 राहिले, ते मोठाले राहिले. जवळ 70 लाख रुपयाची थकबाकी आहे. 1.25 कोटी रुपयाची होती, त्याच्यामध्ये 60-70 लाख रुपये मागच्या महिन्यामध्ये आपण वसूल केले.
आणि 10 जणांच्यासाठी मी नम्रपूर्वक या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो, ते या ठिकाणी असतील किंवा नसतील. अनेक वेळा त्या काळामध्ये आपण त्याची मान्यता सुद्धा सहकार विभागाकडनं घेतलेली आहे, त्याचा आराखडा तयार केलेला आहे. भारत सरकारने आता सहकार भारती असा विभाग सुरू केलेला आहे. या पूर्व काळामध्ये फक्त राज्यामध्ये सहकार विभाग असायचा, प्रत्येक राज्यामध्ये. भारत सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण नव्हतं. परंतु मोदी साहेबांचं त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर स्वतः पंतप्रधान पदाची धुरा हातात घेतल्यानंतर गृहमंत्री म्हणून जे काय अमितभाई शाह एकदम कडक कारभाराचे आणि कडक स्वभावाचे मंत्री आहेत, त्यांच्या पुढे कुणाची गय नसते. आणि त्यांनी ते विभाग सुरू केला आहे सहकार भारती, आणि त्याचा कारभार हा अमितभाई शाह यांच्याकडे आहे. त्यांनी संपूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या विकास संस्था आहेत त्यांना एकच सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरची इम्प्लिमेंट आणि अंमलबजावणी मागच्या 1 वर्षापासून सुरू होती, आणि त्या कामकाजाला सुरू होऊन या ठिकाणी हा जो काही ताळेबंद तुमच्या हातामध्ये विकास सोसायटीचा आहे तो सादर केलेला आहे. पूर्वी फक्त हे सेक्रेटरी मंडळी जे आहेत आकड्यांची जुळवाजुळवी करायची, परंतु आता तसं होत नाही राजकर साहेब. आता तुम्ही प्रॉपरली जर प्रॉपर हेडमध्ये तुमचे पैसे त्या विभागामध्ये त्या हेडचे जर त्या खात्यामध्ये जमा असतील, त्याचं तुम्ही त्या पद्धतीनं त्या सॉफ्टवेअरला जर फिल्डिंग केलं स्कॅनिंग करून, तरच ते प्रोसेस पुढे होतं, अदरवाईज होत नाही. त्याच्यामुळं ह्या वर्षाचा जो काही ताळेबंद तुमच्या समोर दिलेला आहे हा खरा विकास सोसायटीचा ताळेबंद आहे. या पूर्व काळामधले जे काही ताळेबंद होते त्याच्यावरती बोलणे आता जे होऊन गेले त्याच्यावरती नाही, काही बोलण्याची आवश्यकता नाही. आज जे काही घोटाळे होत आहेत विकास सोसायट्यांमध्ये सुद्धा, बारामती आणि इंदापूर 2 विभागामध्ये आपण बघितलं असेल, बोगस कर्ज वाटप केलेली आहे, बोगस पिकं दाखवलेली आहेत, जिरायत जमिनी असतील, गायरान असेल, माळरान असतील, त्याच्यावरती म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयाचे कर्ज उचललेले आहेत, आणि त्याच्या चौकशा ह्या सगळ्या सिस्टीममुळे माहीत पडलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं आता बंद झालेलं आहे. येडगाव विकास सोसायटीला जर कारभार बघायचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट त्या ठिकाणी एका क्लिकवरती बटन दाबलं, येडगाव विकास सोसायटीचा तर सगळा कारभार लेखाजोखा अहवाल त्या ठिकाणी येणार. त्यामुळे इथनं पुढे सुद्धा सोसायटीमध्ये काम करताना आपल्याला ज्या डोक्यावरती काट्याचा मुकुट आहे याचं भान संचालकांनी आणि अध्यक्षांनी ठेवून पुढे जायचंय. त्याच पद्धतीने आपल्याला सहकार भारतीमध्ये सुद्धा पतसंस्था असतील, ऑलरेडी बँका ज्या आहेत, रिझर्व्ह बँकेचं लायसन आहे, पतसंस्थांना सहकार विभागाचं लायसन आहे, परंतु पतसंस्थांमध्ये सुद्धा अनेक काही मोठा मोजण्या एवढे त्याच्यामध्ये फ्रॉड झालेले आहेत. संगनमताने कर्ज वाटप होऊन त्या संस्था अडचणीत आलेल्या आहेत, म्हणून त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण करण्याचं काम संपूर्ण मागच्या पुढच्या काही दिवसामध्ये ते येणार आहे. म्हणून कंपल्सरी विकास सोसायटी असेल किंवा पतसंस्था असेल, KYC डॉक्युमेंट जे आहे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर, बँकेचं खातं हे लिंक करायला लागते. जर लिंक केलं नसेल तर त्या प्रोसेस कुठलाही त्याच्यामध्ये प्रोसेस त्या ठिकाणी होत नाही. आणि लिंक करायचं काम जे काही सुरू केलेलं आहे, कंपल्शन केलेलं आहे, ते KYC करून जे कंपल्शन केलंय ते सुद्धा आपण सिव्हिलमध्ये, जसं राष्ट्रीयकृत बँका आपण आता कर्ज मागायला गेल्याच्या नंतर आधार पॅन घेतात आणि मोबाईल नंबर घेतात, आणि तो एका सिस्टीमला टाकल्याच्या नंतर आपला सिव्हिल रिपोर्ट काय आहे क्षणामध्ये त्या ठिकाणी येतोय, आणि त्या ठिकाणी त्या सिव्हिल रिपोर्टमध्ये आपण पुढे पुढे कर्ज घेतलेले आहे, कुठल्या कुठल्या बँकांमध्ये आपले व्यवहार आहे, किती ठिकाणी कर्ज घेऊन किती ठिकाणी ठेवी ठेवलेल्या आहेत, किती व्यवहार केलेले आहेत. भारतातल्या कुठेही जरी आपण व्यवहार केले तरी त्या ठिकाणी ते फ्लश होतात, एका पेपरवरती रिपोर्ट येतो, त्या ठिकाणी नियमित आहेत की नाही, किती थकीत आहे. जर तुम्ही कुणाला जामीन जरी असाल, तो जामीनदार, तो कर्जदार जरी थकीत असेल तरी जामीनदाराचं सिव्हिल सुद्धा डाऊन होतं त्या ठिकाणी. याची सुद्धा नोंद आपण घ्या, आणि त्यामुळं आपल्याला त्या कर्जदाराला कर्ज द्यायचं किंवा न द्यायचं हे त्या ठिकाणी ती संस्था ठरवत असते. पूर्वीसारखी शिक्के मारायची पद्धत बंद झालेली आहे. आपण सुद्धा विकास सोसायटीमध्ये किंवा विकास सोसायटी असेल किंवा पतपिढी असेल याच्यामध्ये आता शिक्के घेण्याचं बंद केलेलं आहे. स्थानिक पातळीवर कुणाचे कसे व्यवहार आहेत त्यानुसार आपण संस्था चालवतो. माझं आपल्या सर्वांना या ठिकाणी
मी विकास सोसायटीच्या कर्जदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर कर्ज भरून नव्याने पुन्हा कर्ज घ्या. 3 लाख रुपये कर्ज बिगर व्याज. तुम्ही 300 रुपये मागा कुणाकडे उसने हात उसने आणि ते देतोय का बघा, आणि दिल्यानंतर वेळेत जर देणार नसेल तर ते सुद्धा तो देत नाही. तर तुम्हाला 3 लाख रुपये घेतलेलं कर्ज 3 लाख रुपये घ्यायचे आणि 3 लाख रुपये 21 मार्चच्या आतमध्ये द्यायचे, बिघडलं कुठं? परंतु ते कर्ज जर तुम्ही भरलं नाही तर 12% व्याजदराने त्या ठिकाणी व्याज दर चालू आहे. आता घेतलेलं कर्ज 50,000 रुपये आणि वसुली किती झाली? 3 लाख रुपये. आणि आता म्हणतात आता इकडं आपण तडजोड करतो पुढं पतसंस्थेमध्ये, म्हणून त्या कर्जदारांना सुद्धा त्यांची अपेक्षा आहे की विकास सोसायटीने तडजोड करावी. विकास सोसायटीला तडजोड करण्याची अधिकार नाहीये याची कृपा करून नोंद घ्या आणि ते पान फाडून टाका आणि ताबडतोबी कर्जाची भरणा करून नवीन कर्ज घ्या आणि आपल्या शेती व्यवसायामध्ये त्या ठिकाणी हातभार लागेल. आर्थिक दृष्टिकोनातनं याचं नियोजन करा. मी पतसंस्थेच्या संदर्भामध्ये काही 2 स्कीम सांगणार आहे. पतसंस्थांमध्ये काम करत असताना, विकास सोसायटीमध्ये काम करत असताना आपण ज्या पद्धतीनं पिठाच्या गिरणीमध्ये दळण घेऊन जातो आणि तो गिरणीवाला ते दळण दळतो आणि त्याचे जे पैसे तो देतो आणि आपण घरी येऊन त्याच्या भाकरी असतील किंवा चपाती असतील या करतो, एवढा संबंध त्या गिरणीवाल्याचा आणि त्या कुटुंबाचा असतो. तसा पतसंस्थेचा किंवा विकास सोसायटीचा नाही. आपल्याला अनेक व्यवसाय करायची सहकार भारतीने परवानगी दिली आहे. 154 व्यवसाय करायची परवानगी दिली आहे विकास सोसायटीला. आम्ही निर्णय घेतला मागच्या मीटिंग मध्ये, मागच्या 2 महिन्यापूर्वी विकास सोसायटीच्या मार्फत आपल्याला ज्यावेळेला आपलं व्यापारी संकुलन गावामध्ये उभं राहील त्या संकुलनामध्ये आपण खत औषधाचं दुकान सुरू करणार आहोत, शेती उपयोगी साहित्य सुरू करणार आहोत. त्याचबरोबर काही जे व्यापारी गाळे आहेत ते भाडे तत्व देऊन त्या ठिकाणी आपण त्याच्यातलं उत्पन्न सुरू करणार आहे. संस्थेच्या काही मोकळ्या जागा आहेत तिथं त्या ठिकाणी वेअर हाऊस गोडाऊन बांधून ते शासनाला त्या ठिकाणी नरेश भाऊ आहेत त्यांच्या रेशनची गोडाऊन कसे असतात आणि काय कसे त्याच्यात किती नुकसान होते अद्यावत स्वरूपाची जर गोडाऊन आपण बांधून दिली तर शासन आपल्याकडनं गोडाऊन भाड्याने घ्यायला तयार आहे. तो व्यवसाय त्या ठिकाणी आपण विकास सोसायटीच्या मार्फत करतोय. त्याचप्रमाणे अन्य काही व्यवसाय आहेत ते सुद्धा करणार आहोत. परंतु पतसंस्था असेल, कालच आमची जैन संस्थेची मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी सुद्धा संस्थेचे उपाध्यक्ष जे आहेत आणि संस्थापक कैलासवासी तात्यासाहेब गुंजा ज्यांनी नारायणगावमध्ये व्यवसाय असेल किंवा लालाबारंगे मध्ये अनेक वर्ष काम केलं, अध्यक्ष म्हणून काम केलं, जैन पतसंस्थेचे संस्थापकांनी बरोबर काम केलं आणि जैन शैक्षणिक संकुलन पुरण या ठिकाणी आहे. त्यांच्याकडे सर्व विभाग आहे, सर्व शाखा आहे, शिक्षक वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे. त्यांना काल मी एक प्रपोजल दिलेला आहे की आपल्याला सहकारात्मक काही करता येईल का ग्रामीण भागातील तरुणांसाठी. तर आपण त्यांची साधक बाधक चर्चा करून आपण एक ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचं त्यांच्या शिक्षक वर्गाला दिलेलं आहे. त्याच्यात MPC UPC असेल किंवा IAS साठी जे काही तुमचा अभ्यासक्रम असेल, त्याची लायब्ररी असेल, त्याची व्याख्यानं असतील, त्यासाठीचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय. किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये आजकाल फार मोठं वाव आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी राबवता येईल का असं सुद्धा सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे शेतीमध्ये जे काही आधुनिक बदल येऊन पाहत आहे, आज AI तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलेलं आहे. AI तंत्रज्ञानाचा विकास अवलंब करून आज शेतीचं उत्पन्न दुपटीने वाढतंय. त्याचं सुद्धा अनुकरण करण्यासाठी आपल्याला काही प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी करता येईल का, शेतमालावरती प्रक्रिया उद्योग व्यवसाय काही तरुणांना पुढे जर करणार असेल तर राज्य शासन असेल आणि केंद्र शासन असेल, NCDC असेल, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, NHB असेल किंवा तुमचा अपेडा असेल, या सगळ्या संस्था त्या ठिकाणी अनुदान देऊन युवकांना प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहेत. त्याचं सुद्धा काही आपल्याला करता येईल का हा सुद्धा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि तिसरा जो काही आपल्याला जे काही करायचं आहे, शिक्षण, शेती आणि आरोग्य, तिसरी प्रायोरिटी जी आहे ती आपल्या आरोग्याला आहे. तर आपण ज्या काही सर्व संस्था आहेत, विकास सोसायटी येडगाव असेल, येडेश्वर पतसंस्था असेल, जैन नागरी सहकारी पतसंस्था असेल, नाला बँकेचे उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र शेठ गुंजाळ त्या ठिकाणी
काम करतायत ते म्हटले आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर योगदान देऊ. ते असं म्हणे जय हिंद शिक्षण संकुलन असतात यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी काही उपक्रम राबवण्याचं आपण काम करणार आहोत. निश्चित स्वरूपामध्ये आपण त्यांनी आपल्या युवकांना फक्त आपल्याच नाही आपल्या परिसरातलेच नाही तर तालुक्यासाठी आपण ते काम करणार आहोत. त्यानंतर अर्थकारणाची आवड लहान मुलाला लहानपणापासून लागणं गरजेचं आहे. आपण मुलांना कुटुंबामध्ये लहानपणापासून त्यांच्यावरील संस्कार करतो. संस्कार आई वडील करतात, कुटुंबातली जुनी वडीलधारी माणसं करतात, आजोबा करतात, त्याच्यानंतर शिक्षक मंडळी शाळेमध्ये करतात. आणि हे केल्याच्या नंतर त्यांना आजच्या युगामध्ये शिस्त आर्थिक शिस्त लागणं क्रमपात्र आहे. म्हणून वय वर्ष 3 पासून तर वय वर्ष 17 पर्यंत आपण मुलांसाठी एक बॉक्स बँक त्या ठिकाणी बचत बँक सुरू करतोय. त्याची काल मी बॉक्स त्या ठिकाणी दाखवलं. एक कॉइन बॉक्स आहे, जे काही चिल्लर आहे आपल्याकडे येते ती चिल्लर मुलांना आज आपण सहज पैसे उपलब्ध होतात. पूर्वी आपल्या लहानपणी म्हणजे माझं वय असेल किंवा माझ्यापेक्षा अधिकच्या वयाने असेल आपण सगळे प्रकार म्हणजे सगळे स्थित्यांतर पाहिलेली आहे. आपल्या वेळेला 1 पैसा 2 पैसे 3 पैसे आणि 5 पैशाची नाणी आपल्याला पाहायला मिळायची. फार क्वचित 4 आणे आधुली आणि पाऊली वगैरे त्यावेळेला ते म्हणायचे तो म्हणजे 8 आण्यामध्ये 12 आण्यामध्येच चालायचे. 12 आणे म्हणजे रुपया व्हायचा बंदा. तर हे सगळं आहे. आजकाल सहज पैसे मुलांकडच्या हातामध्ये येतात. त्या मुलांना त्या बॉक्समध्ये ते पैसे टाकायचे. त्याचं खातं आपण संस्थेमध्ये ओपन करून घेणार आहेत आणि त्याची आई त्या ठिकाणी त्याला हे वारस म्हणून त्या ठिकाणी लागणार आहे. दोघांचंही KYC डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेणार आहेत. ते खातं भरल्याच्या नंतर आपल्या संस्थेमधनं त्यांना एक फोन जाईल किंवा त्यांचा फोन येईल. त्या आईने आपल्या मुलाला संस्थेमध्ये घेऊन यायचं आणि त्यांच्या समोर ते डबा जो आहे कॉइन बॉक्स ते उघडलं जाईल आणि त्याची चावी संस्थेकडे राहील आणि त्याची रक्कम मोजून घेऊन त्या ठिकाणी ती रक्कम त्या सेव्हिंग खात्यामध्ये वर्ग केली जाईल आणि 1000 रुपयाची रक्कम झाल्याच्या नंतर ती बचत खात्यामधून त्या ठिकाणी ठेवीमध्ये रूपांतर होईल. आणि ही साठलेली रक्कम जी आहे ही त्याचं वय वर्ष ज्या वेळेला 18 पूर्ण होईल त्याच्या 18 पूर्ण झाल्याच्या नंतर इयत्ता 12वीचं शिक्षण पूर्ण होतं. उच्च शिक्षणासाठी पैशाची गरज लागते. त्याच्यातनं ही गरज त्याच्यामधनं भागली जाईल. अशा पद्धतीचा उपक्रम सुद्धा आपण सुरू करतोय. त्याच्यासाठी ते जे काही कॉइन बॉक्स लागणार आहे त्याच्या ऑर्डर प्लेस झाल्या त्या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर जेवढे संस्थेचे सभासद आहेत तेवढे सर्व संस्थेच्या सभासदांनी आपल्या पाल्याला घेऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि दोघांचे प्रत्येकी 2-2 फोटो घेऊन संबंधित शाखेमध्ये नारायणगावमध्ये असेल, नारायणगावमध्ये सुद्धा येडेश्वरी, येडगावमध्ये येडेश्वरी आणि नारायणगावमध्ये जैन आहे या दोन्ही पतसंस्थांमध्ये आपण जायचंय आणि तो एक उपक्रम आपण सुरू करूया अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटचा जो काही कार्यक्रम आहे या ठिकाणी 97.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कुमारी श्रावणी दत्तात्रय जोरे या गौरव पत्रकाचं स्वरूप एक सन्मान चिन्ह व काही आर्थिक स्वरूपात पारितोषिक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. यानंतर अस्मिता तुषार गावडे इयत्ता 7वी मध्ये 94.73% गुण मिळवून हिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. चला पुढील अस्मिता तुषार गावडे. यानंतर इयत्ता 8वी मध्ये सेमी माध्यम आणि मराठी माध्यम असे 2 वर्ग आहेत. त्यामध्ये प्रथमतः मराठी माध्यमामध्ये वैष्णवी संदीप नेहरकर हिने 89.72 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. वैष्णवीचे पालक आणि वैष्णवी यांनी स्टेजवर यायचे. त्यानंतर पुढील 8वी मध्ये सेमी इंग्लिश मध्ये कुमारी पायल गोरक्ष नेहरकर हिने 96.33% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांच्याही पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यासमोर स्टेजवर यायचे.
यानंतर इयत्ता 9वी याच्यामध्ये मराठी माध्यमामध्ये रोहन अंकुश कांबळे 69.67% गुण मिळवून यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याच्या पालकांना विनंती आहे त्याच्या समोर स्टेजवर यायचे. हिने 9वी मध्ये सेमी इंग्लिश माध्यमामध्ये 88.66% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आजच्या या मीटिंग संदर्भात ॲडव्होकेट सिद्धेजी ढोले साहेब यांचेही आगमन झाले. दोघांचंही संस्थेतर्फे सहर्ष स्वागत. तसेच जुन्नर तालुक्यात दत्तात्रय भोर 89.20% गुण मिळवून ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तिच्या पालकांना विनंती आहे तिच्या समोर स्टेजवर यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या विद्यार्थ्यांचं जरा स्वागत व हार्दिक त्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे. चला, वैष्णवी दत्तात्रय भोर. यानंतर श्रेया मोहन अंडे 88.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. जे सहकार्य असेल किंवा मार्गदर्शन असेल असे विद्या मंदिराचे आपले मुख्याध्यापक श्री अशोक सुखदेव काकडे सर यांना श्री यानंतर सुभाष एकनाथ अभंग सर यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जात आहे. त्या सरांनाही विनंती की आपण स्टेजवर यायचे. विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांचं खूप मोठं योगदान असते. अशोक सुखदेव काकडे सरांना पुणे जिल्हा शिक्षक संघातर्फे यावर्षी जिल्हा संघटनेचा जिल्हा पुरस्कार या वर्षी प्राप्त झालेला आहे. तसेच आपले सुभाष एकनाथ अभंग सर यांना खेड तालुका जिल्हा मुख्याध्यापक संघटनेकडून जिल्हा पुरस्कार यावर्षी प्राप्त झालेला आहे. दोन्ही शिक्षकांचे दोन्ही संस्थांतर्फे हार्दिक आभार व त्यांना पुढील यांनाही जिल्हा परिषद पुणे व जिल्हा ग्रामविकास अधिकारी संघ पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट ग्रामसेवक अधिकारी 2025 हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना व त्यांच्या पतींना सतीश शेठ यांना विनंती आहे की दोघांनी स्टेजवर यायचे. संस्थेतर्फे केलेला सन्मान त्यांनी स्वीकारावा ही विनंती. तसेच यडगावची ओळख म्हणजे कृषी क्षेत्र. या कृषी क्षेत्रात नवनवीन नाविन्यपूर्ण जे नेहमी शेतीमध्ये कामकाज करतात ते प्रकाश दादाभाऊ नेहरकर यांनाही यावर्षी जळगाव येथील संघटनेतर्फे कृषी सेवक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी दादांना विनंती करतो की आपलाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. तसेच आपल्या गावातील दुसरे एक युवक ऋषिकेश मांडे यांची बीएमसी मध्ये निवड झालेली आहे. ते या ठिकाणी उपलब्ध आज उपस्थित राहू शकले नाही. त्यांचे संस्थेतर्फे सहर्ष अभिनंदन. प्रकाश दादाभाऊ नेहरकर. यानंतर विशेष नैपुण्य पुरस्कार हे संपलेले आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला संस्थेचे दैनंदिन प्रतिनिधी विक्रांत जाधव यांचाही संस्थेतर्फे सहर्ष सत्कार करण्यात आला आहे. त्यांची नेहमीच संस्थेला वेळोवेळी मोलाची साथ लाभलेली आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. आणि यानंतर शेवटचा एक सत्कार होईल. आपले मार्गदर्शक श्री गुलाब शेठ नेहरकर यांची जुन्नर तालुका पतसंस्थेच्या फेडरेशनपदी बिनविरोध पतसंस्थेच्या फेडरेशनच्या बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचाही सर्व दोन्ही संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती.
नानी विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. संस्थेचा कणा म्हणजे संस्थेचे सभासद. आम्हाला येडेश्वर पतसंस्था असेल किंवा सोसायटी असेल यामध्ये वेळोवेळी जे मार्गदर्शन जे करतात, नेहमी संस्थेच्या कामकाजावर नेहमी त्यांचं बारीक लक्ष असतं. आठवड्यातून मला नेहमी 1-2 तरी त्यांचे फोन असतात संस्थेच्या कामकाजाबद्दल व काही आर्थिक. उपस्थितीत होत आहे. धन्यवाद. छोटासा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले कर्तव्य दयानंदप्पा काशीद आणि पिढ्यांना यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी होत आहे. वाघमारे, त्याचप्रमाणे दिलीप रामदासजी भोर, लहू शेठ भिसे, श्रीकृष्णजी नेहरकर. आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी सोमनाथ वाघमारे, यानंतर आपल्या येडगाव विविध कार्यकारीचे सर्व संचालक. आपल्याला विनंती की आपण यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी वरती यायचे स्टेजवर. हो अशोक या ना वरती. सर्व संचालक मंडळाचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल स्टेजवर आपण उपस्थित राहायचं आहे. माजी चेअरमन राजू शेठ गावडे, आपल्याला विनंती असेल की कृपया आपण स्टेजवर यायचं आहे, सन्मान करायचा आहे. आणि सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे. महिलांसाठी फराळाची व्यवस्थाही त्या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्वांनी त्या स्नेह भोजनाचा लाभ घेऊनच आपण जायचे. आमचे मार्गदर्शक देवीराज शेठ भोर, आपल्याला विनंती की आपण कृपया येऊन सन्मान करायचा आहे संचालक मंडळाचा. राजू शेठ गावडे, आपल्याला विनंती आहे. महिलांना त्या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी स्नेहभोजन घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी आपल्याला विनंती असेल. क्लॅरिटी ना दे